बापरे प्रेक्षकांनो, आजचा भाग पाहताना श्वास रोखून बसावं लागेल इतका जबरदस्त होता. आज 2 अत्यंत महत्त्वाचे धक्के बसले आहे. पहिला म्हणजे सायलीने साक्षीसोबत सचिनला पाहिलं आणि तिला कळलं की साक्षी शिखरेच सचिनची मैत्रीण आहे. आणि दुसरा मोठा धक्का म्हणजे नागराजला आता संशय आला आहे की सायली आणि अर्जुनला प्रियाबद्दलचं सत्य कळलेलं आहे. बाप रे बाप, आजचा भाग खरोखरच खूप मोठा आणि रंजक होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही क्षण कंटाळवाणा नव्हता. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या भागाच्या सविस्तर आढाव्याला. सुरुवातीला आपल्याला दिसतं की सायली आणि प्रिया घरी परतल्या आहे. सायली प्रियाला म्हणत असते, ये प्रिया ये, पाणी पाणी करतच घरात शिरली आहे ती. एवढं मोठं जड सामान घेऊन तिला दमायला झालंय. विमल आधी प्रियाला पाणी देते. मग पूर्णाजी विचारतात, काय बाई तन्वी, अग एवढं मोठं सामान, अग गाव जेवण घालणार आहेस की काय? प्रिया म्हणते, पूर्णाजी, अग मी तर फक्त हरभऱ्याची डाळ घ्यायला गेले होते. सायलीने एवढं मोठं सामान घ्यायला लावलं. सायली म्हणते, पूर्णाजी अचानक मला ही बाजारपेठेत भेटली, माझा पाठलाग करत होती. प्रिया एकदम चपापते. सायलीचं ते बोलणं ऐकून प्रियाचा चेहरा एकदम उतरतो. मग सायली लगेच आपले शब्द सावरत म्हणते, नाही म्हणजे नेहमीप्रमाणे मला असं वाटलं पूर्णाजी की माझा पाठलाग करते, पण नाही, ही फक्त आज हरभऱ्याची डाळ घ्यायला आली होती बाजारपेठे. मला वाटलं अचानक भेटलोच आहोत तर घेऊन टाकू वाणसामान. कल्पनाताई म्हणतात, बाई सायली, हे बरं केलंस तू, त्या निमित्ताने आपल्या तन्वीला बाजारपेठेतलं वाण्याचं दुकान कळलं. विमल म्हणते, तन्वीताई संध्याकाळी स्वयंपाकात जे लागणार ते सगळं आणलं ना? प्रिया म्हणते, आणलं, सगळं आणलंय. पूर्णाजी प्रियाची आणखीन मजा घेत म्हणतात, अग तन्वी, तुला पोळ्या शिकायच्या होत्या ना बेटा, माझ्या हातच्या, चल चल तुला शिकवते आता चल. प्रिया म्हणते, हो आले आले. सायली लगेच म्हणते, मी निघते आई. प्रिया पटकन उभी राहते आणि म्हणते, तू कुठे निघालीस, तुझं तर सगळं काम झालं होतं ना? सायलीने प्रियाला पुन्हा एकदा आत अडकवलं आणि स्वतः बाहेर पडली. पूर्णाजी म्हणतात, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारू नये तन्वी, अग तू जेव्हा बाहेर जातेस तेव्हा आम्हाला सांगतेस का काही? आता तुला कशाला चौकशा हव्या? प्रिया म्हणते, नाही नाही, तसं काही नाही पूर्णाजी, मी सहजच विचारलं होतं. सायली म्हणते, माझं आणखीन एक काम राहिलंय, बाहेरचं करायचं ते मी करून येते. असं म्हणून सायली निघालेली आहे. प्रियाला सायलीने पुन्हा एकदा घरात अडकवलं आणि सायली मात्र बाहेर पडली. आता सायली बाहेर येते आणि अर्जुनला फोन करते. हॅलो, अहो मी निघाले, कुठे आहात तुम्ही? अर्जुन म्हणतो, मी किशनराव विद्यालयात जाऊन आलोय, आता जानकी पाटील विद्यालयात जातोय. सायली म्हणते, तिकडे का चाललात तुम्ही? अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो, तू पटकन ये, मी ठिकाण पाठवतोय तुला. सायली म्हणते, बरं आलेच, रिक्षाने येते. असं म्हणून सायलीने एका रिक्षावाल्याला थांबवलं आणि रिक्षात बसून आता ती त्या शाळेत पोहोचलेली आहे. आता अर्जुन आणि सायली तिथे विचारतात की सोनाली सदाशिव लोखंडे आणि बुबली सदाशिव लोखंडे यांचा दाखला दाखवा बरं आम्हाला. मग तिथे त्या शाळेमध्ये अर्जुन आणि सायलीला तो दाखला दाखवण्यात येतो. बुबली ही सदाशिव लोखंडे यांची मुलगी आणि अर्जुन सायलीला आता स्पष्ट झालंय की तो जो फोटो आहे तो सायलीचा नसून तो प्रियाचा आहे. अर्जुन आणि सायली सगळ्यात आधी खोटो पाहून हादरले. सायली म्हणते, बापरे, खोटो पाहिला का बुबलीचा? अर्जुन आणि सायली दोघेही एकदम शांत होतात. हे सत्य कळल्यावर सगळ्यात आधी अर्जुनने तो फोटो त्याच्या मोबाईलमध्ये घेतला, परवानगी घेतली, फोटो घेतला, त्यांना आभार मानले. आधी सगळी माहिती त्यांनी तपासली, सदाशिव लोखंडे, पत्ता वगैरे वगैरे, आणि त्यांना कळले की ही बुबली म्हणजे प्रिया ही सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडेची मुलगी आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना काय वाटलं असेल विचार करा प्रेक्षकांनो. किती मोठा धक्का होता हा. आता इथून पुढे एक सीन दाखवला त्यांनी प्रियाचा. प्रिया पोळ्या लाटत असते, पण तिला त्या पोळ्या काही नीट जमत नाहीत. प्रिया त्या पोळ्या लाटून अशा हातात घेत असते. कल्पनाताई तिला म्हणतात की बाई तन्वी, तुझं नशीब चांगलं आहे बरं का, पूर्णाईंना ताबडतोब त्यांच्या मावशींकडे जावं लागलं. त्या असत्या ना तर त्यांनी तुला बसवून पोळ्या शिकवल्या असत्या आणि नीट लक्ष दिलं असतं तुझ्याकडे. पोळ्याच बनवते का नकाशा करतेस? विमल हसून म्हणते, अहो बघा ना वहिनी, पोळीला पीठ कमी आणि आपल्या तन्वीताईच्या केसाला जास्त पीठ लागलंय. प्रिया अशी नुसती बघत असते तिच्या पोळ्यांकडे. आता इकडे अर्जुन आणि सायली या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकलेली आहे. झालेल्या सगळ्या गोष्टींचा ते दोघे विचार करत असतात. नागराजने घातलेलं
ते कोड म्हणजे प्रिया आणि प्रियाच आपलं घर आतून पोखरत आहे. रविराज काकांनी सांगितलेली ती रक्त तपासणी, सगळ्या गोष्टी या दोघांच्या डोक्यात फिरत आहे. प्रियाचा रक्तगट पण वेगळा आहे, तिच्या आणि तन्वीचा रक्तगट वेगळा आहे, हे सगळं त्यांच्या डोक्यात फिरतंय. डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वगैरे वगैरे. आता राहिली फक्त एकच चाचणी प्रेक्षकांनो, डीएनएची चाचणी. ते पण लवकरच हे करतील असं वाटतंय. अर्जुनला पण आठवतंय की प्रिया सगळ्यात पहिल्यांदा तन्वी म्हणून त्याच्या समोर आली. हे सगळं ते सारखं विचार करत असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे दोघे सोबतच एकदम म्हणतात, म्हणजे प्रियाच बुबली लोखंडे आहे. सायलीला अर्जुन म्हणतो, तू बोल सायली, आधी तू बोल. सायली म्हणते, अहो प्रियाचा खोटो पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात आली. आपण तिकडे प्रियाच्या त्या गाठोड्यात प्रियाचा खोटो होता. इतके दिवस आपण तो माझा खोटो समजत होतो. एवढे दिवस ते गाठोडं माझं समजत होतो ते प्रियाचं निघालंय. प्रियाच्या गाठोड्याचा इथे थोडा आठवणींचा प्रसंग दाखवला त्यांनी. अर्जुन म्हणतो, हो येस, इतके दिवस आपण चुकीच्या दिशेने विचार करत होतो. अगं सायली, ती खोट बोलत होती आपल्याशी. प्रिया ती खरी कोण आहे आणि कोण बनून आपल्या घरात शिरली याचा आपण कधी विचारच केला नाही. सायली म्हणते, अहो ते गाठोडं महिपच्या घरात लपवलं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे महिप्त आणि नागराज या दोघांना माहीत होतं. सायली म्हणते, प्रिया ही बुबली सदाशिव लोखंडे, तन्वी नाही. अर्जुन म्हणतो, एस खरं आहे तुझं सायली. आता अर्जुन सायलीला म्हणतो, हे दोघे कॅफेमध्ये बसलेले असतात. सायली म्हणत असते, अर्जुनला आता त्या नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर कळतं. म्हणजे जिथे माया आहे, जिथे घर आहे, तिथे खरेपणा नव्हता. म्हणजे प्रिया ही तन्वी आहे हे आपल्याला वाटत होतं एवढे दिवस. म्हणजे आपल्या प्रिय घराला आतून पोखरणारं सत्य हेच होतं की ही तन्वी किल्लेदार नसून ही बुबली सदाशिव लोखंडे आहे. बापरे. अर्जुन म्हणतो, म्हणजे नागराज आणि महिप्त या दोघांनी मिळून सुभेदारांसाठी केलेलं हे खूप मोठं कारस्थान आहे सायली, खूप मोठं कारस्थान आहे. 22 ते 25 वर्षांपासून चाललेलं एक मोठं कारस्थान. सायली म्हणते, अहो पण बघा ना, नागराजने महिप्तसोबत मिळून रविराज काकांना मारण्याचा बेत केला होता 22 वर्षांपूर्वी. पण प्रिया तर तेव्हा लहान असेल आणि ती आश्रमात सुद्धा नसावी. पण प्रियाने हे सगळं का केलं? ही अचानक अशी समोर का आली तन्वी बनून? आपल्याला कळायला हवं ना. अर्जुन म्हणतो, चल सायली, घरी जाऊ आणि तिला थेट जाब विचारू. तिने का केलं हे सगळं? चल, तिला आता उत्तर द्यायलाच हो. अर्जुन आता ती गरम कॉफी पटकन प्यायला लागतो, कारण त्याला खूप घाई झाली आहे आता प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याची. प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप रंजक आहे, शेवटपर्यंत बघत राहा. अर्जुनच्या जिभेला चटका बसतो तेव्हा सायली पटकन त्याला थंड पाणी देते. त्याच्या हाताला पण थोडं भाजतं. सायली म्हणते, किती वेंधळेपणा करताय अहो, किती घाई करताय. घाई केली ना की नुकसान होतं बघा. कॉफी प्यायला घाई केली आणि प्रियाला जाब विचारायची पण घाई करताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, सायली, आपल्याला प्रियाच्या विरोधात एवढे पुरावे मिळालेत आणि तू म्हणतेस की तिला विचारायचं पण नाही, तिला जाब नाही विचारायचा. सायली म्हणते, हे बघा, आपल्याला जे कळलंय त्यावरून आपण अंदाज बांधतोय की प्रिया खरी नवी नाहीये ते. अर्जुन म्हणतो, अगं पण. सायली म्हणते, आपल्याकडे काय पुरावा आहे याचा? ते गाठोडं प्रियाचं नाहीये याचाही पुरावा आहे का आपल्याकडे? आपल्या हातात जेव्हा सगळे पुरावे येतील ना तेव्हाच आपण सगळ्यांना सांगू शकू की ती प्रिया तन्वी नाहीये. अहो, सहज जाता सांगून टाकायचं असं सत्य नाहीये हे. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं सायली, सगळ्यांच्या तन्वीबद्दलच्या भावना काय आहे हे कळते मला. सायली म्हणते, आपण जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आणू ना तेव्हा कोणाच्याही मनात शंका राहायला नको. प्रियाला वेळेच्या आधी हे सत्य कळायला नको. जर तिला हे कळलं ना तर ती कोणाचाही जीव घ्यायलाही कमी करणार नाही. आपल्याला हा धोका पत्करता येणार नाही. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं सायली, माझं मन वाट म्हणतंय की तिला आणि घरच्यांना सगळं खरं सांगायचं आणि त्या प्रियाला घराबाहेर हाकलून द्यायची. पण माझा मेंदू सांगतोय की तू जे बोलतेस ते बरोबरच आहे. तुझं म्हणणं पटतंय मला. सायली म्हणते, अहो बायको नेहमी बरोबरच बोलत असते. आता ती कॉफी प्या पण फुंकर मारून सावकाश. अर्जुन म्हणतो, बरं बाबा बायको. हे दोघेही आता तिथे कॉफी पितात आणि मग घरी जाण्यासाठी निघतात. तेवढ्यात त्यांना प्रतिमाताईंचा फोन येतो. पण मध्ये त्यांनी मैना आणि प्रियाचा एक सीन घेतला आहे. प्रिया पोळ्या बनवत असते. आधी तिने मैनाला फोन केलेला असतो पण मैना फोन उचलत नाही.
मैना एका शेजारच्या बाईच्या मोबाईलवरून तिला कॉल करते, त्यामुळे प्रिया तो फोन स्पीकरवर टाकते. तिकडून मैना उत्साहात म्हणते, "अग, मी बोलते." "अग, तुझी आई." तो फोन स्पीकरवर असतो. कल्पनाताई आणि विमल दोघी प्रियाकडे बघायला लागतात. प्रिया घाबरते. मैना म्हणत असते, "अगं, त्याचं काय झालं? आमच्या फोनमधला शिल्लक संपला ना. त्या शेजारच्या वहिनीकडून फोन घेतलाय तुला." प्रिया म्हणते, "कोण बोलते?" प्रियाने तो फोन कानाला लावला आणि म्हणते, "कोणाची आई बोलते?" आताही मैना म्हणते, "अग, तुझीच आई बोलते ना." प्रिया म्हणते, "काय? चुकीचा नंबर, चुकीचा नंबर. कोणता नंबर पाहिजे तुम्हाला?" मैना तिकडून म्हणत असते, "अग, माझ्या बबलीचाच नंबर हवाय." प्रिया मात्र चुकीचा नंबर म्हणून फोन बंद करते. मैना विचार करते, "काय बाई, अशी खोट बोलण्यात कोणी हात धरणार नाही हिच्या." प्रिया कल्पनाताईंना म्हणते, "चुकीचा नंबर होता. बापरे, किती चुकीचे नंबर येतात नाही आजकाल." असं म्हणून ही निघून जाते घरात. कल्पनाताई म्हणतात, "काय विमल, अग, तो आवाज ओळखीचा वाटत होता ना?" विमल म्हणते, "हो ना वहिनी, कोणाचा आहे ते कळलं नाही, पण तो आवाज ऐकल्यासारखा वाटतोय." कल्पनाताई म्हणतात, "पण चुकीचा नंबर म्हणून तन्वीने फोन का ठेवला असेल?" मग थोडीशी शंका आली आहे. कल्पनाताईंना पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवला आहे. अर्जुन आणि सायली अजून त्या उपाहारगृहातच आहे. अर्जुन म्हणत असतो सायलीला, "सगळ्या बाजूने आपल्याला आता तपासून बघायचंय आणि पुरावे हाती घ्यायचे." तेवढ्यात प्रतिमाताईंचा फोन आलाय सायलीला. अर्जुन म्हणतो, "स्पीकरवर टाक ना सायली." सायली म्हणते, "बोला प्रतिमा आत्या." प्रतिमाताई म्हणतात, "सायली, अगं, कामात आहेस का बेटा? मला तन्वीबद्दल काहीतरी बोलायचंय." अर्जुन आणि सायलीला आता ते खटकतं. सायली म्हणते, "आत्या, काय बोलायचंय प्रियाबद्दल? बोला ना." प्रतिमाताई म्हणतात, "सायली बेटा, तुला माझं बोलणं जरा खटकेल, पण कसं असतं ना सायली, एका आईला मुलीबद्दल जे वाटेल ना, त्यातलं काहीच मला तन्वीबद्दल वाटत नाही. म्हणजे तिचा खोटेपणा उघडा पडला म्हणून हे होत नाही एक. पण जेव्हापासून मी या घरात आले ना, तेव्हापासून तिच्यासाठी माझ्या मनात काहीच उमटलंच नाही. कधी तर मला वाटतं की आम्हा दोघींमध्ये काही नातं आहे की नाही." सायली म्हणते, "म्हणजे प्रतिमाताई, ही तुमचीच मुलगी आहे की नाही अशी तुम्हाला शंका वाटते का?" प्रतिमाताई सायलीला म्हणतात, "हो अग सायली, माझं काही चुकतंय काग?" सायली म्हणते, "नाही आत्या, असं काही नाहीये. हे बघा, म्हणजे कसं, सत्य आपल्याला कुठेतरी मनातून कळत असतं. म्हणजे बघा ना, ते सदाशिव आणि मैना घरी आले होते तेव्हा मलाही असंच वाटत होतं ना की ते माझे आई वडील नाहीयेत. आणि बघा ना, तसंच निघालं. तुमचं मन तुम्हाला का खोट बोलेल?" प्रतिमाताई म्हणतात, "सायली, तुझ्याशी बोलून छान वाटतंय ग मला ना. असं अपराधी वाटत होतं बघ की मला माझ्या मुलीवर मायाच करता येत नाही. पण मी ना एक प्रयत्न करून बघते हो सायली." सायली म्हणते, "कसला प्रयत्न प्रतिमाताई?" प्रतिमाताई म्हणतात, "मी जर तन्वीसोबत जरा जास्त वेळ घालवला तर आमच्यामध्ये काही निर्माण होईल काग नातं?" सायली म्हणते, "प्रतिमाताई, नातं जुळो न जुळो, पण तुम्ही तिच्यासोबत नक्की वेळ घालवा. म्हणजे तुम्हाला तिचा खरेपणा नक्की कळेल. मी आहे तुमच्याबरोबर. म्हणजे तिने जर काही खोटेपणा केला तर आपण पकडू शकू." प्रतिमाताई म्हणतात, "हो चालेल सायली, आपण हे लवकरात लवकर जमवून आणूया बाई." सायली म्हणते, "हो नक्कीच आत्या, काळजी करू नका. आणि या बाबतीत कोणाशी काही बोलू नका हो." प्रतिमाताई म्हणतात, "ठीक आहे, ठेवते." म्हणजे आता प्रतिमाताई आणि सायली या दोघी मिळून प्रियासोबत वेळ घालवणार आहे. सायली हे सगळं व्यवस्थापन करणार. त्यामुळे प्रतिमाताईंना प्रिया ही खरी तन्वी नाहीये या बाबतीत आणखीन खात्री होईल. हे एक मध्ये काहीतरी नवीन वळण आणलं त्यांनी, म्हणून म्हणालं, पूर्ण भाग बघा, ऐकण्यासारखा असतो. खूप छान दाखवत आहे ते सध्या. आता प्रतिमाताईंनी फोन ठेवला. सायली अर्जुनला म्हणते, "अहो बघा ना, आपल्याला प्रियाच्या बाबतीत पुरावे मिळणं आणि प्रतिमाताईंना प्रियाच्या बाबतीत असं जाणवणं हा नक्कीच योगायोग नाहीये. आता बघा, प्रियाचं हे सत्य लवकरच समोर येणार. प्रियाच्या कर्माचा घडा भरलाय." अर्जुन म्हणतो, "हे नाटक त्या प्रियाने सुरू केलं ना, आता शेवट आपण करूयात सायली." तेवढ्यात अर्जुनला त्याच्या मित्राचा कॉल येतो. चैतन्य म्हणतो, "अरे अर्जुन, आपले एक अशील आहेत ना ते सोनवणे, त्यांना अटक झालीये रे." अर्जुन म्हणतो, "काय? अरे आपल्याकडे पुरावे आहेत." चैतन्य म्हणतो, "अरे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भावाने सगळं घडवून आणलंय. तू लवकर ये यार, लवकर ये पोलीस ठाण्याला." अर्जुन म्हणतो, "बरं निघतो मी. तू कुठे?" चैतन्य म्हणतो, "मी महिपच्या घराजवळ त्या माणसाला भेटायला आलो होतो." अर्जुन म्हणतो, "तू जा तिकडे पोलीस ठाण्याला, मी आलोच."
सायली म्हणते, काय हो, काय झालं? अर्जुन म्हणतो, अगं माझ्या एका अशिलाला अटक झाली, मला जावं लागेल, तू जाशील का घरी? सायली म्हणते, हो मी जाते रिक्षाने. अर्जुन आता पोलीस ठाण्यात पोहोचतो आणि तिथे नागराज, महिप्त, अर्जुन तिघेही पोलीस ठाण्यात समोरासमोर येतात. मजा येते प्रेक्षकांनो. आजचा भाग बघण्यासारखा आहे. पुढच्या सीनमध्ये दाखवलंय की ही प्रिया घरात जाऊन त्या मैनावतीला फोन लावते आणि झापते. तिला म्हणते, पुढच्या वेळेला जर दुसऱ्या नंबरवरून फोन लावला ना तर मी अजिबात पैसे देणार नाही. मैनावती म्हणते, अग एवढं काय केलंय पण मी? प्रिया म्हणते, अग बाई, अग मी फोन स्पीकरवर ठेवला होता, तिथे ती कल्पनाताई आणि विमल होती ना. काय म्हणालीस तू? मी तुझी आई बोलते. त्या विमलने आणि कल्पनाताईंनी ऐकलं ना. एवढा घाई गडबडीत फोन करायची काय गरज होती तुला? मैनावती म्हणते, अग त्या फोनमधली शिल्लक संपली ना माझी. पैसे कोणाला पण फोन करावा लागतो नाग, मग फोन करता येत नाही आम्हाला. प्रिया म्हणते, थोडक्यात काय, आणखीन पैसे हवे असतील ना तुम्हाला? मैनावती म्हणते, नाही तसं नाही, पण ते पण आहे. पण काय मला सांग, त्या सायलीला गुंडाळलंस ना तू? प्रिया म्हणते, त्या सायलीला गुंडाळणं सोपं नाहीये. ते प्रकरण कसंबसं निस्तरलं मी. त्या सायलीचं आणि अर्जुनचं माहीत नाहीये तुला. ते हात धुवून माझ्या मागे लागलेत. त्यामुळे प्लीज प्लीज सावध राहा. ते दोघेही तुमच्या घराच्या आजूबाजूला चौकशी जरी करताना दिसले तर मला फोन करायचा नाही. मैना म्हणते, अग बाई मग? प्रिया म्हणते, मला मेसेज करायचा, मग मी तुम्हाला फोन करणार. मैना म्हणते, हा कळलं, पण ते शिल्लक कळलं ना तुला? प्रिया म्हणते, बघते बघते, फोन ठेव आता. असं म्हणून प्रियाने फोन ठेवलाय. प्रिया आता विचार करते, बापरे, आज थोडक्यात वाचले मी. पण ही सायली मला कामात अडकवून गेली तरी कुठे? प्रियाला अजूनही माहीत नाहीये की सायली आणि अर्जुन तिच्याबद्दल सगळी चौकशी करत आहे आणि त्यांना सत्य कळलंय. पण आता नागराज पण तिला सतर्क करतो फोन करून. कसं ते बघत राहा शेवटपर्यंत. इकडे हा सचिन त्या अस्मिताला त्रास देत असतो. त्याला त्याचं पाकीट सापडत नसतं. अस्मिता देवाचं नाव घेत असते. सचिन म्हणत असतो, अस्मी यार, माझं पाकीट होतं इथे, तू पैसे काढलेस का यातले? कुठे ठेवले सांग ना यार प्लीज. अस्मिता देवाचं नाव घेत असताना त्याला अशी खाणाखुणा करत असते, पण सचिनला काही कळेना ते कुठे ठेवलंय पाकीट. तो म्हणत असतो, यार 2 मिनिट थांब ना ग अस्मी, मला दाखव ना कुठे माझं पाकीट. आता ती अस्मिता शेवटी नमस्कार करते, उठते आणि ते पाकीट त्याला काढून देते. सचिन आता मुद्दाम नाटक करायला लागलाय आणि त्याचं नाटक उघडउघडपणे सगळ्यांनाच लक्षात येतं, अस्मिताला पण. सचिनला आता अस्मिता ते पाकीट देते. सचिन म्हणतो, सॉरी ग अस्मी, मी अचानक तुझ्यावर ओरडलो, सॉरी. पण अस्मिता थोडंस दुर्लक्ष करते. सचिन आता मुद्दाम म्हणतो, अगं हल्ली माझ्याकडे पैसे खूप कमी असतात अस्मी, म्हणजे बघ ना, कुठेही गेलं ना घबराट व्हायला होतं व म्हणजे परदेशात असताना चांगलं होतं बघ, आपल्याकडे पैशांची काही कमी नव्हती, पण बघ ना आता कसं होऊन बसलंय, हातात सुद्धा माझ्याकडे पैसे नसतात गेवढे, म्हणजे बघ ना माझं खातं पण गोठवलेलं आहे. अस्मिता म्हणते, अरे ठीक आहे सचिन, बँकेचे तांत्रिक प्रश्न आहे, त्याला तू तरी काय करणार, आणि तुला कोण म्हणालं रे आपल्याकडे पैसे नाहीयेत ते? सचिन म्हणतो, अगं पण. अस्मिता आता तिचं पत वापरण्याचं कार्ड कपाटातून काढते आणि सचिनला देते. सचिन म्हणतो, अगं नको नको अस्मिता, हे मला नको आहे, हे बरं नाही वाटणार. अस्मिता म्हणते, का रे काय झालं? सचिन म्हणतो, अगं मी जर हे घेतलं ना कार्ड तर सगळे तुझे घरचे म्हणतील की मी तुझ्या जीवावर मजा मारतोय. अस्मिता म्हणते, नाही रे सचिन, असं का वाटेल कोणाला, मी कशाला कोणाला सांगू, आणि तसंही मागच्या वेळेला मी डॅडचं पत वापरण्याचं कार्ड वापरलं तर ते मला रागावले होते, बोलले होते, पण तेव्हापासून मी माझंच कार्ड वापरते, तू निश्चिंतपणे हे सगळं खर्च कर. आता ते कार्ड वापरतोय म्हटल्यावर ते पैसे पुन्हा चुकवावे नाही लागणार का अस्मिताला पण? काय गॅरंटीने त्याला पैसे देते बिचारी, तिचं तिलाच माहीत. सचिन आता लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो, थँक्यू सुंदरा, थँक्यू सो मच. आणि एकीकडे त्याला साक्षीचा मेसेज येतोय फोनवर. त्या मेसेजला तो बघतो आणि मनातल्या मनात विचार करतो, सॉरी, माझ्यासाठी सध्या पत वापरण्याचं कार्ड देणारी माझी बायको महत्वाची आहे. माझ्या हातात ज्यांचं कार्ड आहे तीच माझ्यासाठी महत्वाची, त्यामुळे तुला नाही, माझ्या बायकोला मी आता वेळ देणार, असं तो बोलतो आणि तो फोन बाजूला ठेवतो. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस ठाण्याला पोहोचले. अर्जुनच्या एका अशिलाला अटक होणार असते ना, तर त्याला अर्जुन सोडवतो. आता तिथे ते त्या अशिलाला सोडवतात. तो अर्जुनला आभार मानतो
आणि ते दोघे निघणारच असतात. तेवढ्यात तिथे नागराज आलेला आहे. आता नागराज अर्जुनला बोलतो. नागराज टोमणा मारतो अर्जुनला. काय रे अर्जुन, न्यायालयापेक्षा तुरुंगाच्या वाया फार वाढल्या रे तुझ्या. अर्जुन त्याच्याकडे बघतो रागाने. नागराज त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, काय रे अर्जुन, खरं खरं सांग, वेगवेगळ्या निमित्ताने तू मुद्दाम जेलमध्ये येतो ना? अर्जुन मुद्दाम येतो ना? खरं खरं सांग मला भेटायला येतो की नाही तू? अर्जुन म्हणतो, नागराज तू विसरतोयस, मी एक वकील आहे. आमच्या पोलीस ठाणे जेलशी संबंध असतोच रे, विसरलास का नागराज? नागराज म्हणतो, हो का? मला वाटलं की मी घातलेल्या कोड्याचे उत्तर शोधत शोधत तू मला विचारायला इथे आला होतास. अर्जुनला आता राग येतोय. नागराज म्हणतो, काय रे अर्जुन, सुटलं का रे? सुटलं त्या कोड्याचं उत्तर तुला. अर्जुन त्याच्याकडे आता खूप रागाने बघत असतो. नागराज म्हणतो, नाही बरोबर आहे. वाईट वाटत असेल ना तुला? आपल्या आयुष्यातली माया कोठे आहे हेच आपल्याला माहीत नाही, याचं वाईट वाटत असेल ना तुला अर्जुन? अर्जुन म्हणतो, तुला उत्तर देणं माझ्या दर्जाखाली आहे, असं काहीतरी म्हटलंय अर्जुनने. तो शब्द मला नीट कळला नाही, म्हणजे कदाचित तुला उत्तर देणं याला मी बांधील नाही, असं तो काहीतरी नागराजला बोलला. आणि नागराजला अर्जुनचं ते उत्तर खटकलं. अर्जुनच्यात त्याला फारच आत्मविश्वास जाणवला. अर्जुन एवढंच बोलतो आणि चैतन्याला म्हणतो, चल रे चैतन्य, आता तिकडून महिप्त आलाय काहीतरी सह्या करायला. हे दोघेजण तिथे आले. नागराज विचार करतो मनात, अरे मला वाटलं होतं हा अर्जुन त्या कोड्याचं उत्तर मागायला माझ्याकडे गयाव्या करेल, पण हा अर्जुन तर भलताच आत्मविश्वास दाखवतोय. म्हणजे याला कोड्याचं उत्तर मिळालं की काय? याला प्रियाबद्दल सगळं कळलं तर नसेल? नागराज मनात विचारच करत असतो. तेवढ्यात महिप्त तिकडून येतो आणि नागराजला टोमणा मारतो. महिप्तला काही जेवण जात नसेल नागराजला टोमणा मारल्याशिवाय. महिप्त आधी तर हसतो आणि म्हणतो, काही लोक चालता चालता खड्ड्यात पडतात पाटील, आणि काही लोक स्वतःच्या हाताने खड्डा करतात आणि त्याच्यात उडी मारतात. चला चला, कुठे सही करायची ते सांगा. महिप्त एवढंच बोलतो आणि आता नागराजला ते खटकतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. महिप्तने काही सांगितलं असेल का सायली अर्जुनला? नागराजच्या मनात आता प्रचंड विचार चाललेत प्रियाबद्दल. महिप्तने सगळं सांगितलं की काय अर्जुनला असं त्याला वाटतंय. आता घरचा सीन तुम्ही बघत आहात. यांनी गुलाबजामुनची पार्टी ठेवली आहे. विमल म्हणत असते, घ्या ना अजून गुलाबजामुन. मग अस्मिता तिथेच आहे आणि सचिन पण. सायली सहज विचारते, काय हो अस्मिता ताई, तुम्ही बाळाची नावं ठरवली की नाही? सायली असं विचारल्या विचारल्या अस्मिता उत्साहित होते आणि म्हणते, हो ठरवलंय, एक अंतिम केलंय. बघ, तुम्हाला कोणाला काही सुचवायचं असेल तर प्लीज करा हा. आधी सांगा, नाव ऐकायचीत मला. अश्विन तिला चिडवत म्हणतो, काय अस्मिता ताई, तू ठेवणार का बाळाचं नाव? मला तर वाटलं की ते बाळ मोठे होऊन तुलाच नाव ठेवणार. अस्मिता म्हणते, काय रे अश्विन, मार घशील. सायली सहज विचारते, काय हो सचिन भाऊजी, तुम्ही काही नाव ठरवली का? हा. सचिन फोनमध्ये बिझी असतो आणि एकदम उद्धटपणे बोलतो, नाही, मी काय अशी नावं ठरवलेली नाहीयेत. अस्मिता म्हणते, अरे सचिन सगळेच आई बाबा असा विचार करून ठेवतात. अरे साक्षी सारखा सचिनला फोन करत असते, पण सचिन तिच्या फोन सगळ्यांच्या मध्ये बसून बंद करतोय. अस्मिता म्हणते, अरे मीही काही नावं ठरवली आहे. तू काही ठरवली आहे का रे सचिन? नावं पण सचिन अस्मिताकडे बघतही नसतो. प्रिया मनात विचार करते, अग मूर्ख मुली, अग तुझा नवरा त्या मैत्रिणीशी बोलण्यात बिझी आहे, तो कशाला तुझ्याशी बोलणार आहे? कल्पनाताई शेवटी म्हणतात, अरे सचिन, तुझं जे नाव असेल ना ते सांग की काय नाव ठरवलंयस तू? आम्ही काही आमची मतं तुझ्यावर लादणार नाही रे. पण तो सचिन अजूनही त्याच्या फोनमध्ये डोकं घालून बसलाय. तो लक्षही देत नाहीये कोणाकडे. किती उद्धटपणा बघा ना. अस्मिता म्हणते, अरे बघ ना सचिन, आपल्याला पर्याय देतात सगळे, तू ठेव ना यादी करून नावांची. आता सचिन सगळ्यांसमोर हिला उद्धटपणे बोलतो, काय करायचं ते करू नका अस्मिता, काय यादी करायची ते कर, मला काही रुची नाहीये, तुला काय नाव ठेवायचं ते ठेव. खरं तर त्याने एवढं सगळ्यांमध्ये या पद्धतीने बोलायला नको होतं, पण तो बोललाय. अस्मिता म्हणते, असं का बोलतोय सचिन, सगळे तुझ्याशी प्रेमाने बोलतायत ना, तू का रे डोक्यात राग घालून बसलाय? सचिन आता तिथून उठून जातो, मी आहे माझ्या खोलीत म्हणून. आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, हा जगातला पहिला बाप असेल ज्याला त्याच्या मुलाच्या नावाच्या निवडीमध्ये सुद्धा रुची नाहीये. मग अस्मिता सारवासारव करायला लागते, अरे काय झालं ते अर्जुन, परदेशात थोडे प्रश्न आहे
म्हणून तो जरा नाराज आहे रे. प्रतापराव म्हणतात, कसले व प्रश्न अस्मिता. अग परदेशात तर त्याचं बरं चाललं होतं ना सगळं. आणि हे बघ अस्मिता, त्याला आम्ही जुळवून घेतोय. तुला बरं वाटावं म्हणून आम्ही तसा फक्त प्रयत्न करतोय बरं का अस्मिता. हे तुझ्या लवकरात लवकर लक्षात यायला हो. आता अस्मिता खूप नाराज होते. मग सायली तिच्या मूड बदलण्यासाठी म्हणते, जाऊ द्या बरं अस्मिता, हा विषय सोडा. तिच्या जवळ बसते सायली आणि म्हणते, सांगा ना, तुम्ही काय नावं ठरवली आहे. मग अस्मिता हस्त म्हणते, अगं असं काही नाव ठरवलं नाहीये सायली. आधी बाळाचा जन्म तर होऊ दे, मग सांगते तुला नाव. अश्विन म्हणतो, अस्मिता ताई, अग नामकरणाच्या दिवशी तरी सांगशील ह नाव. प्रिया येते आणि म्हणते, अस्मिता मी पण काही नावं यादी करून ठेवली आहे. तुला इंटरनेटवरून काढून ठेवली आहेत नावं. मी छापून देते हो तुला. तेवढ्यात आता प्रियाला नागराजचा फोन येत असतो. बोलता बोलता प्रिया मनात विचार करते, अरे यार, हा नागोबा मला का फोन करतोय सारखा सारखा. याला कळत नाही का याचा फोन तुरुंगात कोणी पाहिला तर हा प्रश्न होणार नाही का. प्रिया आता मनाशीच कपाळावर हात मारते आणि तिथून निघून जाते फोनवर बोलण्यासाठी नागराजशी. आता अर्जुन सायलीला म्हणतो, हळूच बघ बायको, तुझं म्हणणं अगदी बरोबर होतं. आपण या सचिनशी थोडं नीट वागायला लागलो आणि त्याने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली. अस्मिता ताईला पण कळते आता त्याच्या चुका काय आहे आणि काय नाही ते. आता अर्जुन सायलीच्या हा